अंमली पदार्थांच्या संदर्भात खरं म्हणजे या सभागृहात लक्षवेधीच्या उत्तरातही मी बरीच माहिती दिलेली आहे, पण आपण जवळपास मे 24 अखेरीस 1568 आरोपींना अटक केली होती। मे 25च्या अखेरीस 2194 आरोपींना आपण अटक केली आहे। आणि आता प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण नार्कोटिक्सचा वेगळा सेल तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 5975 अंमलदार आणि 1974 पोलीस अधिकारी हे स्पेशली नार्कोटिक सेल करता या ठिकाणी आपण रिक्रूट केलेले आहेत किंवा त्यांना ते काम दिलेलं आहे। आणि आपल्या समोर पुढच्या काळामध्ये नार्कोटिक्स हा एक खूप मोठं आव्हान तयार झालेला आहे। याकरता इफेक्टिव्हली कारवाई करण्याकरता प्रत्येक पोलीस स्टेशनच्या स्तरावर आपण ही कारवाई केली आहे। आणि मला नाही तेही मला सांगायचं आहे की यापूर्वी नार्कोटिक्समध्ये आपल्यासमोर हा प्रश्न होता की 30 ती मंडळी वारंवार गुन्हा करायची हॅबिच्युअल, पण त्यांच्यावर आपल्याला लावण्याकरता कुठलंही अशा प्रकारचं प्रतिबंधात्मक कायदा नव्हता। याच अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहांनी अशा केसेसमध्ये MCOCA म्हणजे मकोका लावायची परवानगी दिलेली आहे। तो कायद्यात आपण बदल केलेला आहे, त्यामुळे आता यानंतर अशा प्रकारच्या केसेसमध्ये आपल्याला मकोका हा निश्चितपणे त्या ठिकाणी लावता येईल। आणि मला हे देखील सांगायचं आहे की आपण एक निर्णय घेतला होता की जे पोलीस अशा प्रकरणामध्ये आढळतील त्यांना सस्पेंड नाही तर त्यांना बडतर्फ करायचं। 13 पोलिसांना आपण आतापर्यंत बडतर्फ केलेलं आहे। आणि कुठल्याही स्तरातला असो, तो अधिकारी असो की अंमलदार असो, जो ड्रग्सच्या केसमध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली आहे असा पुरावा असेल त्याला या ठिकाणी सस्पेंड नाही केलं जाणार, त्याला बडतर्फच केलं जाईल। हा निर्णय देखील आपण या ठिकाणी केलेला आहे। मला असं वाटतं की मकोकाचा तर विषय मी आपल्याला सांगितला। नवीन टास्क फोर्स जी आपण तयार केलेली आहे त्याही संदर्भात मी आपल्याला सांगितलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात ही कारवाई आपण करतो आहोत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।